नमस्कार मित्रांनो, जगदंबेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नवरात्रीच्या पावन दिवसांमध्ये या चुका टाळा. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. नवरात्रीच्या 9 दिवसात देवीच्या पूजा आराधनेसह काही नियमांचे पालन करणे देखील खूप महत्त्वाचे आहे, ज्यामुळे देवीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. यंदा 22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. हिंदू धर्मात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते. भारतात शारदीय नवरात्रीला महत्त्वाचे स्थान प्राप्त असून संपूर्ण वर्षभरात एकूण 4 नवरात्री असतात. पहिली नवरात्र चैत्र महिन्यात असते, तर दुसरी शारदीय नवरात्र अश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर 2 नवरात्री या गुप्त स्वरूपात असतात. परंतु चैत्र आणि अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. नवरात्रीच्या 9 दिवसात देवीच्या पूजा आराधनेसह काही नियमांचे पालन करणे देखील खूप महत्त्वाचे असते, ज्यामुळे देवीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहील. नवरात्रीत या चुका टाळा. घर बंद ठेवू नये. नवरात्रीच्या दिवसात तुमच्या घरामध्ये घटस्थापना झाली असेल तर या काळात तुम्ही तुमचे घर बंद ठेवू नका. घरामध्ये सतत कोणीतरी असायला हवे. लहान मुलींवर चिडू नका. हिंदू धर्मामध्ये लहान मुलींना देवीचे रूप मानले जाते, त्यामुळे नवरात्रीच्या काळात लहान मुलींचे मन दुखवू नका. शिवाय फक्त मुलीच नाही तर नेहमीच सर्व स्त्रियांचा आदर करावा. कांदा, लसूण आणि मांसाहार करू नये. नवरात्रीच्या काळात कांदा, लसूण आणि मांसाहार करू नये, कारण यामुळे मनामध्ये तामसिक विचार येतात, जे देवीच्या पूजा आराधनेमध्ये अडथळा निर्माण करू शकतात. केस आणि नखे कापू नयेत. नवरात्रीच्या काळामध्ये स्त्री आणि पुरुषांनी केसे आणि नख कापू नयेत असे म्हटले जाते. वादविवादापासून दूर राहा. नवरात्रीमध्ये मन शांत आणि स्वच्छ ठेवायला हवे. या काळात कोणावरही चिडू नये. घरामध्ये कलह करू नये, कारण जिथे सतत कलह असतो त्या ठिकाणी देवी लक्ष्मी वास करत नाही. धन्यवाद.